नमस्कार, मी डॉक्टर राहुल रुईकर, किडनी विकार तज्ञ व किडनी प्रत्यारोपण तज्ञ म्हणून मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। तर आज आपण किडनीची काळजी कशी घ्यायची याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। नंबर 1, स्टे हायड्रेटेड। आपण दिवसभरामध्ये साधारण 6 ते 8 ग्लास पाणी प्यायला हवं, म्हणजे किमान 2 ते 3 लिटर पाणी आपण प्यायला हवं। नंबर 2, कंट्रोल ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर। ज्यांना डायबिटीज आहे किंवा हायपरटेन्शन आहे त्यांनी त्यांच्या गोळ्या व्यवस्थित घेतल्या पाहिजेत। त्यासोबतच त्या बीपीची आणि शुगरची तपासणी वेळोवेळी केली पाहिजे। नंबर 3, ईट किडनी फ्रेंडली डाएट। यामध्ये आपण आहार जो आहे आपला तो संतुलित असायला हवा। यामध्ये फळे असतील, पालेभाज्या असतील यांचं प्रमाण जास्त असायला हवं। आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी असायला हवं। यासोबतच बाहेरचे प्रोसेस फूड्स असेल किंवा फास्ट फूड असेल हे आपण शक्यतो टाळायला हवं। नंबर 4, अवॉइड पेन किलर्स। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पेन किलर्स असतील, वेदनाशामक गोळ्या असतील किंवा ओव्हर द काउंटर मेडिसिन असतील त्या शक्यतो टाळायला हव्या, जेणेकरून आपल्या किडनीला बाधा पोहोचणार नाही। या स्टेप्स फॉलो करून आपण आपल्या किडनीची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतो। धन्यवाद।